नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या शरीरासाठी डोक्यांच्या केसापासून तर पायांच्या नखापर्यंत असे गुणकारी आणि पौष्टिक हेल्दी असे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. आणि तुम्ही हे लाडू बघू शकता काय मस्त दिसू राहिलेत आणि जेवढे मस्त दिसू राहिलेत तेवढं खायलाही चविष्ट आणि तेवढेच आपल्या शरीरासाठी याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत. आणि हे लाडू बनवण्यासाठी बिलकुल आपल्याला जास्त सामानाची गरज लागत नाही. फक्त 2 वस्तू वापरून आपण हे लाडू बनवणार आहोत. त्यामुळं चला तर लगेच आपण बनवायला सुरुवात करूया. तर हे लाडू बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी भरून भाजलेल्या चण्याची डाळ घेतली किंवा कोणी याला डाळसुद्धा म्हणतं. तर ही 1 वाटी चण्याची डाळ घेतली. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही फुटाणे त्याच्यावरची साल काढून घेतली तरीसुद्धा चालेल. तर हे डाळ किंवा हे फुटाणे शरीरासाठी एवढे पौष्टिक असतात तर याचे भरपूर असे फायदे आहेत. ही डाळ याच्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळं पचनासाठी सुद्धा एकदम साधं आणि सोपं असते. आणि तुम्ही जर डायटिंग करत असाल तर याचं सेवन केलं तर एकदम शरीरासाठी चांगलं. रोज सकाळी थोडं खाल्ल्यानंतर एक लाडू खाल्ला तर तुमचं पोटसुद्धा असं गच्च वाटेल आणि भूकसुद्धा लवकर लागणार नाही. उन्हाळ्यामध्ये कोणी याचं सरबतसुद्धा करून पितं. तर सुरुवातीला ही डाळ आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून बारीक अशी वाटून घ्यायची. आता गॅसवर एक कढई ठेवायची. त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. आता तूप छान असं गरम झाल्यानंतर लगेच ज्या वाटीने आपण 1 वाटी डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी बारीक कट करून असा गूळ घ्यायचा आहे. गूळ हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे प्रमाण व्यवस्थित राहील. आता ह्या तुपामध्ये लगेच गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती हा गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. याचा पाक अजिबात करायचा नाही आहे. हा गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. त्यामुळं जास्त फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे. तर बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटातच हा गूळ वितळायला लागलेला आहे. जास्त पाक करायचा नाही किंवा जास्त वेळ हा गूळ शिजून घ्यायचा नाही तर मग हा गूळ आपला कडक होईल. त्यामुळे फक्त हा गूळ आपल्याला एकदाच वितळून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं गूळ वितळलेल्या गुळामध्ये कुठेही गुळाचे खडे दिसत नाही आहे. आता लगेच आपण जो चण्याच्या डाळीचा पावडर करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. गूळ आणि ही चण्याची डाळ सोबत खाल्ल्यामुळं शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि हे रोज सोबत खाल्लं आपल्या शरीरातलं जे सांधेदुखी हाडदुखी त्याच्यावरसुद्धा एकदम फायदेकारक असते. त्यामुळं चण्याची डाळ ही भाजलेली चण्याची डाळ आणि गूळ रोज सकाळी जरूर एक खा. तुम्ही हे लाडू एकदा बनवून मस्त आरामशीर महिनाभर ठेवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. तर बघू शकता व्यवस्थित असायला मिक्स करून घेतलेले आहे. आता हे थोडंसं तुम्हाला सुक्कं वाटते किंवा याच्यामध्ये गाठी झाल्यासारखं दिसतंय पण काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला व्यवस्थित त्याला हलवत मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच एका ताटामध्ये काढून घेतले. आता बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला अशा गाठी दिसत असतील. याला बाइंडिंग पण व्यवस्थित येते पण अशा गाठी दिसतात. त्यामुळे काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण टाकून त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून याला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे तूप टाकून छान असं मी याला वाटून घेतलेलं आहे आणि छान असं मऊसूद याचं टेक्स्चर आलेलं तुम्ही बघू शकता. कुठेही गाठी दिसत नाही आहे. आता लगेच याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे. तर लाडू जास्त मोठाले नाही किंवा जास्त छोट्याले नाही, एकदम मिडियम आकारामध्ये हे लाडू बनवून घ्यायचे. आणि हे लाडू तुम्ही बघू शकता एकदम सहज बनवून राहिले. कुठलेही जास्त आपल्याला ताण होत नाही आहे. जर तुमचं मिश्रण जास्तच कोरडं असेल तर तुम्ही गरम करून 2 ते 3 चमचे तूपसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मी सांगितलं तेवढं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर बघू शकता छान असं आपला लाडू दिसून राहिलेला आहे. आणखी एक लाडू तुम्हाला इथं बनवून दाखवते. तर बघू शकता किती मस्त सहज हे लाडू बनवून तयार होतात. मस्त पौष्टिक असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे आपण लाडू तयार करून घेऊयात. तर बघू शकता इथं सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत आणि लाडू मस्त दिसायलासुद्धा छान दिसून राहिलेले आहेत. आणि बघू शकता मस्त असे मऊसूद हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. अजिबात कडक वगैरे झालेले नाही आहे आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम लागतात. आणि उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी पचनाला व्यवस्थित असे हलके आणि एकदम थंडगार असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लाडू नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भरपूर गुणकारी शरीरासाठी आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. जास्त खर्च लागत नाही, कमी खर्चात पौष्टिक असे आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताल चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.